नमस्कार, आपण पाहताय वॉइस ऑफ इंडिया न्यूज आणि आपण आहात माझ्यासोबत मी आहे सलीम खदीम. पाहूया मुंबईतील काही महत्त्वाच्या घडामोडी. विशेष बातमी. नमस्कार, मी निशांत आणि तुम्ही पाहत आहात व्हॉइस ऑफ इंडिया न्यूज. मुंबईतील वडाळा पूर्व परिसरातून एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. बांधिलकी सामाजिक संघटनेने मोठा आरोप केला आहे. बांधिलकी सामाजिक संघटनेच्या वतीने आज एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. संघटनेचा आरोप आहे की सौ तृष्णा चंद्रकांत विश्वासराव या गणेशनगर वडाळा पूर्व मुंबई येथे एक माध्यमिक शाळा चालवित आहेत. पण धक्कादायक बाब म्हणजे या शाळेची इमारतच अनधिकृत असल्याचा दावा संघटनेने केला आहे. संघटनेचे म्हणणे असे आहे की महानगरपालिकेचा लोकप्रतिनिधीच जर नियम धाब्यावर बसून अनधिकृत बांधकाम करीत असेल तर हे कायद्याला धरून नाही. लोकप्रतिनिधींनीच कायद्याचे उल्लंघन करणे हे सर्वसामान्य नागरिकांसाठी चुकीचा संदेश देणारे आहे. बांधिलकी सामाजिक संघटनेने थेट मागणी केली आहे की अशा प्रकरणात संबंधित व्यक्तीचे नगरसेवक पद तातडीने रद्द करण्यात यावे. या प्रकरणी मुंबई महानगरपालिका प्रशासन काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारणारी पालिका स्वतःच्याच लोकप्रतिनिधीवर कारवाई करणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. जर इमारत अनधिकृत असेल तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचं काय? पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहोत. सौ तृष्णा चंद्रकांत विश्वासराव यांची बाजू तसेच पालिका प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया मिळाल्यानंतर आम्ही ती आपल्यापर्यंत पोहोचवू. निवडणूक आयोगाची दिशाभूल यासाठी म्हटले मी, कारण वार्ड क्रमांक 180 मधून जे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी नगरसेवक आहेत विश्वासराव, त्यांनी जो नामांकन अर्ज भरलेला आहे त्यासोबत जे ॲफिडेव्हिट द्यायचं असतं ते ॲफिडेव्हिट देताना ॲफिडेव्हिटच्या शेवटचा जो पॅरा आहे त्याला डिक्लेरेशन आपण म्हणतो, त्याच्यावर त्यांची सहीच नाही. जर त्या डिक्लेरेशनवर जर सहीच नाही याचा अर्थ ते अपूर्ण ॲफिडेव्हिट आहे. अपूर्ण ॲफिडेव्हिट निवडणूक आयोगाने स्वीकारलं कसं, हा आमचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. जर ॲफिडेव्हिट अपूर्ण आहे म्हणजे नॉमिनेशन अपूर्ण आहे, म्हणजे ते नॉमिनेशन रद्द व्हायला पाहिजे, ते निवडणूकच रद्द व्हायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आणि निवडणूक आयोगाची फसवणूक किंवा दिशाभूल यासाठी आम्ही म्हणतोय की त्यांची जी प्रॉपर्टी आहे, मग त्यांची मुंबईमधली प्रॉपर्टी असेल, गावच्या ठिकाणची प्रॉपर्टी असेल, ती प्रॉपर्टी त्यांनी दाखवलेली नाही. पूर्ण प्रॉपर्टी शो केलेली नाही, तर ते काही अंशी प्रॉपर्टी त्यांनी दाखवले, बरीचशी प्रॉपर्टी लपवलेली आहे ती दाखवलेली नाही. प्रॉपर्टी न दाखवणे हा कायद्याने गुन्हा आहे. ते निवडणूक आयोगाची दिशाभूल आहे, किंबहुना सामान्य मतदारांची देखील दिशाभूल आहे. कारण मतदारांना जर दाखवलं असतं ही प्रॉपर्टी तर मतदारांना कळालं असतं की हा उमेदवार जो आहे तो खूप पैसेवाला आहे, प्रॉपर्टीवाला आहे. त्याच्यामुळे ते मतदारांपासून लपवणं हा देखील एक गुन्हा आहे किंवा त्यांची दिशाभूल करण्यासारखं या ठिकाणी आहे. आणि इतरही काही गोष्टी जसं मी सांगितलं मगाशी तुम्हाला की शाळेचा विषय, ते स्वतः एक माध्यमिक शाळा चालवतात आणि ते शाळा चालवत असताना ती शाळेची इमारत ही अनधिकृत आहे. आणि हे अनधिकृत मी म्हणत नाही, ते शाळेने स्वतः RTI मधून उत्तर दिलेलं आहे. आणि त्याच्यात इमारतीची माहिती देताना ते असं सांगतात की शाळेची इमारत ही अनधिकृत आहे. अशा पद्धतीनं शाळेने स्वतः लिहून दिलेलं आहे. मग अनधिकृत इमारत म्हणजे नगरसेवकांचं काम हे आहे की त्यांच्या हद्दीमध्ये जर कुठे अनधिकृत कामं चालत असतील तर ती कामं थांबवणं हे त्यांचं काम आहे, ना की त्याच्यामध्ये नगरसेवकांचं काम आहे की त्यांच्या विभागामध्ये जे अनधिकृत कामं चालतात ती थांबवणे हे नगरसेवकांचं काम आहे. परंतु या नगरसेविका ज्या मॅडम आहेत ते स्वतःच त्यांनी शाळेची इमारत अनधिकृत बांधलेली आहे. म्हणजे असं महानगरपालिकेचा लोकप्रतिनिधी हा अनधिकृत बांधकाम करणारा नसावा असं आमचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांचं नगरसेवक पद रद्द व्हायला पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी शाळा ते चालवतात त्या शाळेच्या वरती 4 फुटावर, फक्त 4 फुटावर हाय पॉवर डिटेक्शन आहे. आणि मग त्यामुळे त्या शाळेमध्ये शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या जीवाशी खेळ केल्यासारखं हे आहे. त्याच्यामुळे या सगळे एवढे बेजबाबदार लोकप्रतिनिधी हा ज्या विभागाला असायला नाही पाहिजे असं आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. त्यामुळे त्यांचं DSTचं चेअरमन पद हे ताबडतोब रद्द व्हायला पाहिजे. आणि त्याचबरोबर नगरसेवक पद देखील या नॉमिनेशन, अर्धवट नॉमिनेशन आणि ॲफिडेव्हिट फॉर्मच्या आधारे नगरसेवक पद देखील रद्द व्हायला पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी.